चालककडे सोलापूर येथील अलंकार सौ विद्या चव्हाण माने. अलंकार विद्या लिहितात, तिच्यावर पहिला थेंब पडला, तप्तपणा ओसरल्याचा भास झाला. हुंकारासारखी शांतता पसरली. जखमा भरल्याचा विश्वास निर्माण झाला. पण थोड्याच वेळात त्याच ओलाव्याने भरलेल्या खपल्या ओरबडल्या जाऊ लागल्या. अलंकार विद्या, इथे मला सांगावंसं वाटतं, अनेक गोष्टी तुमच्या अलकमध्ये मांडल्यात. ती पृथ्वी जी तप्त ग्रीष्माने झालेली असते, तिला पर्जन्याने पावसाच्या थेंबाने तृप्त केलं. तो चातक पक्षी पावसाची वाट पाहून तृप्त झालेला असतो. ती धरती त्या ठिकाणी कोंब फुटतात म्हणून शांत झालेली असते. आणि ती स्त्री जिच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा असतो, पण तिच्या आयुष्यात एक पुरुष येतो आणि तो प्रेमाचा ओलावा देतो. पण तोच पुरुष नंतर पुन्हा तिला त्या ठिकाणी त्याच वाटेला नेतो, त्याच दिशेला नेतो, त्याच मार्गावर त्या ठिकाणी तिला चालावं लागतं. त्यावेळेला तिचा अपेक्षाभंग होतो. तुमची अलक मला जेवढी जाणवली तेवढी अशी काहीतरी असावी, पण भन्नाट आहे एवढं मात्र नक्की. अनेक शक्यता निर्माण करण्यात तुमची अलक आहे, हे मात्र त्या ठिकाणी मला खात्रीने सांगावंसं वाटतं.